शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। शेतकरी मित्रांनो, सध्या जर आपण हरभरा पिकाचा विचार जर केला तर सध्या हरभरा पिकात आपल्याला जास्तीत जास्त फुटवा झाला पाहिजे। तसेच हरभरा पिकामध्ये सध्या मर रोग मोठ्या प्रमाणात होत आहे, तसेच अळीचा देखील प्रादुर्भाव सध्या हरभरा पिकात दिसून येत आहे। या सर्व समस्यांवर नियंत्रण करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणते औषध वापरले पाहिजे, कोणते घटक आपण घेतले पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजेच हरभरा पिकाला पहिली फवारणी कोणती करायची या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, आपल्या हरभरा पिकात जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला वरदचे चॅलेंजर हे बायोस्टिम्युलंट या ठिकाणी वापरायचे आहे। याच्या वापराने आपल्या हरभरा पिकात जास्तीत जास्त फुटवा होण्यास या ठिकाणी मदत होईल, तसेच आपल्या हरभरा पिकात वाढ होण्यास देखील या ठिकाणी मदत होईल। मित्रांनो, याचा वापर करत असताना आपल्याला 5 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही PI कंपनीचे बायोविटा एक्स हे देखील या ठिकाणी वापरू शकता। फुटवा आणि वाढीसाठी जबरदस्त रिझल्ट देणारे हे टॉनिक आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 40 मिली प्रति पंप याचा वापर करायचा आहे। चॅलेंजर किंवा बायोविटा एक्स या दोन्हीपैकी कोणती एकच तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे। तेच मित्रांनो, सध्या हरभरा पिकात सर्वात मोठी समस्या म्हणजे मर रोग या ठिकाणी दिसून येत आहे। मागच्या काही महिन्यापासून पाऊस असल्यामुळे जमिनीत फ्युजेरियम ही बुरशी या ठिकाणी तयार होते, त्यामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान या ठिकाणी होते। या बुरशीमुळे हरभरा पिकात मर रोग हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतो। याच्या नियंत्रणासाठी आपल्याला हरभरा पिकात रोको या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे। रोकोचा वापर करत असताना आपल्याला 30 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बायरचे एलियट या बुरशीनाशकाचा देखील वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता। एलियटचा वापर करत असताना तुम्हाला 30 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या हरभरा पिकाची जोमदार वाढ झाली पाहिजे आणि आपल्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे, यासाठी आपल्याला 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे। याच्या वापराने आपल्या हरभरा पिकात जास्तीत जास्त वाढ होण्यास या ठिकाणी मदत होईल। आणि मित्रांनो, याचा वापर करत असताना आपल्याला 100 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तसेच यासोबत हरभऱ्याच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच आपला हरभरा 15 ते 20 दिवसांचा झाल्यानंतर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो। या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला EM1 म्हणजेच इमामॅक्टिन बेन्झोएट या ठिकाणी घ्यायचे आहे। याच्या वापराने आपल्या हरभरा पिकातील अळी नियंत्रण होण्यासाठी या ठिकाणी मदत होते। याचा वापर करत असताना आपल्याला 12 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही आलिका याचा देखील वापर या ठिकाणी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या हरभरा पिकात पहिली फवारणी या ठिकाणी करायची आहे। मित्रांनो, दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।